करणी म्हणजे काय? करणी बाधा होते म्हणजे काय? बरोबर. जरासं एक्सप्लेन केलं तर. हो. एखाद्या तांत्रिक माणसाकडून आउट ऑफ जेलसी किंवा इतर कुठलंही वैयक्तिक निगेटिव्ह कारण काही क्रिया करून घेतली जाते, त्याला आपण म्हणायचं करणी केली. पण मग त्याचा परिणाम त्याला एक हेतू दिला जातो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, एखाद्या व्यक्तीला कायमस्वरूपी बिझनेस लॉस होऊन त्याचा बिझनेस झिरो होऊन बंद पडू दे, असा हेतू दिला गेला आणि त्याच्यावरती काही क्रिया परफॉर्म केली गेली, तर त्याला म्हणायचं करणी झाली. मग हे तांत्रिक लोक काय करतात, आपल्या तंत्रशास्त्रामध्ये दोन महत्वाचे प्रकार आहेत. खरं तर चार महत्वाचे प्रकार आहेत, पण आता दोन महत्वाचे त्याच्यामध्ये जास्त आहे. की एक वामाचार पद्धत म्हणजे लेफ्ट हँड अप्रोच, आणि एक दक्षिणाचार पद्धत राईट हँड अप्रोच. ब्लॅक मॅजिक इज अ लेफ्ट हँड अप्रोच, व्हाईट मॅजिक इज अ राईट हँड अप्रोच, हे दक्षिणाचार. तर वामाचारामध्ये अघोरी संप्रदायामध्ये पंचमकारचा उपयोग केला जातो. तर पंचमकार म्हणजे काय, की पाच अशी तत्व: मांस, मद्य, मच्छी, मुद्रा आणि मैथुन. पाच मकार. तर हा वामाचार मार्ग झाला. तर करणी करणारे किंवा वाईट गोष्टींसाठी सहाय्य करणारे, दुसऱ्यांचा हार्मफुल करणारे, हे जे तांत्रिक असतात, हे वामाचारपंथीय तांत्रिक मानतो आपण. तो संप्रदाय करणी करतो. व्हाईट मॅजिक म्हणजे दक्षिणाचार पद्धत. एका सात्विक गुरूंची, जी मूळ कुठल्याही तुम्ही पंथ घ्या, त्याचं मूळ दत्त संप्रदायापाशी म्हणजे दत्त महाराजांपाशीच जातं खरं तर. तर दक्षिणाचार पद्धत म्हणजे कुठल्याही प्रकारची अशी वाईट गोष्टी न वापरता, कुठल्याही प्रकारचा बळी न देता, कुठल्याही प्रकारचे हार्मफुल आणि विचित्र पद्धती न करता, एका चांगल्या मार्गाने, चांगल्या अनुष्ठानाने, मग त्याच्यात हनुमानाचं अनुष्ठान असेल, गणपतीचं अनुष्ठान असेल, त्याच्यात शिवशंकराचं अनुष्ठान असेल, काळभैरवाचं असेल, महाकालीचं असेल, एक शक्ती, एक संलग्नता आपण प्राप्त करतो, तांत्रिक ऊर्जा त्या गुरूंची, की जी या नकारात्मक ऊर्जांना आपण संपवू शकतो, नष्ट करू शकतो. पंचमकारांबद्दल थोडं जास्त सांगू शकाल, की ते व्हेइकल्स आहेत का त्यांच्या? सांगतो काय हा. होतं. हा, आता हे समजून घ्यायला तर आपल्याला दोन गोष्टी आहेत. की पहिलं म्हणजे तंत्र हे फक्त तंत्र म्हणून नाहीये. तंत्र, यंत्र आणि मंत्र या तिघांचा इंटरडिपेंडन्स आहे. हे मिळून एक तंत्र तयार होतं. बर. याचा मूळ स्त्रोत जो आहे, मूळ स्त्रोत म्हणजे जो वामाचार असो नाही तर दक्षिणाचार असो, दोघांनाही एनर्जी कुठून मिळणार आहे? दोघांनाही एनर्जी श्रीविद्या, ललिता त्रिपुर सुंदरी आदिशक्तीकडूनच मिळणार आहे. ओ, ती बॅड असो किंवा गुड असो. ती बॅड गुड नाहीच आहे, हा ती गुडच आहे. हा हा. आपण त्याचा त्याचा तुम्ही उपयोग बॅड कसा करतो. करताय? हा. करेक्ट, आपण त्याचा. तर ती जी आहे त्याच्यामध्ये तीन मुख्य प्रकार येतात. एक कौलाचार पद्धत म्हणतात. त्या कौलाचार मध्ये हे दोन प्रकार येतात, वामाचार आणि दक्षिणाचार. तर कौलाचार म्हणजे काय, की ही पद्धत रिच्युअलिस्टिक असते. दोन्ही वामाचार पण आणि दक्षिणाचार रिच्युअलिस्टिक, एक स्पेसिफिक दिवसांचं अनुष्ठान गुरूंच्या गायडन्स मधून. मग ते 41 दिवसांचं असेल, ते 120 दिवसांचं असेल, ते 1.25 वर्षाचं असेल, ते 3.5 वर्षाचं असेल, काही स्पेसिफिक नियम पाळून, काही स्पेसिफिक गुरूंकडनं मंत्र घेऊन, काही स्पेसिफिक पद्धतीची आराधना करून, रिच्युअलिस्टिक वामाचार पण आणि दक्षिणाचार पण. तर ह्या दोन पद्धतीमध्ये वामाचारमध्ये हे पंचमकार मुख्य रोल प्ले करतात, की त्यांना त्या अनुष्ठानांमध्ये ह्या पाचही गोष्टींचा वापर करावा लागतो एखादी सिद्धी प्राप्त होण्यासाठी किंवा एखाद्या एनर्जीची संलग्नता प्राप्त होण्यासाठी. मग या पाचही गोष्टींचा त्यांना, मग मुद्रा म्हणजे हाताच्या मुद्रा असतात, तुम्ही जर पाहिलं तर. तर मग ते गुरु मुद्रा शिकवतात, त्याच्यातनं काही सिद्धी प्राप्त होतात. मग ते गुरु काही मंत्रांच्या मार्फत मांस, मद्य आणि मच्छी या तिन्हीचा वापर भोग म्हणून वापरला जातो काही शक्ती प्राप्त करण्यासाठी. सो तो एक मोठा विषय, पण थोडक्यात सांगायचं तर वामाचारमध्ये या पाचही गोष्टींचा त्यांना सिद्धी प्राप्त होण्यासाठी रेग्युलर वापर करावा लागतो. बर बर बर. पण मग तसा आपल्या दक्षिणाचाराकडे काही गोष्टी? दक्षिणाचाराकडे हे सिम्बॉलिकली वेगळं येतं व्हाईट मॅजिक मध्ये, की जिथे मद्य आहे तिथे दक्षिणाचारामध्ये रिप्लेस होतं अमृत. जिथे मांस आहे तिथे दक्षिणाचारामध्ये रिप्लेस होतं अन्नावरची वासना नियंत्रण करण्याची ऊर्जा.
मच्छी जिथे येतं तिथे दक्षिणाचारमध्ये सिम्बॉलिकली येतं की वासनांवरती नियंत्रण सगळ्या प्रकारच्या. त्याच्यानंतर मांस, मद्य, मच्छी, मैथुन आणि मुद्रामध्ये येतं जीवाशी आत्म्याशी मिलन करण्यासाठी लागणारी एक ध्यान उपासना. आणि मुद्रा वापरतोच आपण. मुद्रा वापरतोच. आणि मैथुनचा पाश्चिमात्य सभ्यतांनी खूप एक गैरसमज पसरवला, खरा तो तसा नाहीये. दक्षिणाचारामध्ये मैथुनचा सिम्बॉलिकली हा उपयोग येतो की शारीरिक काम वासनेला नियंत्रण करण्याची पराकाष्ठा करणे, म्हणजे त्या वासनेतनं पूर्णपणे दमन आणि शमन करणे खरं तर. आणि मग त्याच्यासाठी एक पत्नी व्रत राहून गुरूंच्या मार्गदर्शनाखाली अनुष्ठान करणे. तर इथे सिम्बॉलिकली दक्षिणाचारमध्ये चांगल्या गोष्टी येतात आणि अल्टिमेटली एम राहतं की स्वतःच्या उन्नतीसाठी तंत्रमार्गाने, दक्षिणाचार तंत्रमार्गाने स्वतःच्या आध्यात्मिक उन्नती करून परमात्म्या शिवाशी एकरूप होणे, हे त्याचं मेन एम उद्दिष्ट आहे. हे दोन्ही प्रकार करत असताना काही ऊर्जा आपल्याला नियंत्रणात करता येतात, म्हणून द पर्सन कॅन आयदर डू हार्म टू अँड पर्सन कॅन डू सम गुड टू. त्या ऊर्जा नियंत्रण करता यायला लागल्यामुळे एखाद्याचं आपण नुकसानही करू शकतो आणि एखाद्याचं आपण त्या निगेटिव्ह पासून संरक्षण पण करू शकतो. वामाचार लोक नुकसान करण्यासाठी पैसा घेऊन करणी करतात, त्याला आपण करणी म्हणतो. दक्षिणाचार पद्धत गुरूंच्या मार्गदर्शनाने काही स्पेसिफिक गायडन्सनी त्या ऊर्जांना आपण नष्ट करून टाकतो. सो दादा, मला विचारायचं होतं की तुम्ही जेव्हा बोलताना म्हणलात की म्हणजे काळ्या जादूबद्दल स्पेसिफिकली विचारतेय की हे जेलसी थ्रूच होत असेल नाही का, की कोणावरती काहीतरी ब्लॅक हे करा असं, पण ते त्या तांत्रिकाला सांगायला लागतं की ह्याचं हे असं होऊ देत, तो आपलं डोकं वापरून नाही करत आहे. मॅक्झिमम रिझन आउट ऑफ जेलसीच आहे. पण आता गेल्या काही 4-5 वर्षांमध्ये प्रॉपर्टीज मुळे सुद्धा भावानीच भावावरती केल्याच्या केसेस समोर आलेल्या आहेत, बऱ्याच केसेस समोर आल्या आहेत. म्हणतात त्याचं हे की मग हेतू दिला जातो की ह्यांचा काय होऊ देत, ह्यांचा पैसाच बंद होऊ देत, ह्यांच्यात आजारपणा वाढवू देत, ह्यांचं कर्ज वाढू दे, ह्यांच्या घरात भांडणं तंटा क्लेश जास्त राहू देत. त्यामुळे तुम्ही जसं सांगणार तसा तो तांत्रिक त्याच्या अधिकाराप्रमाणे करणार. त्यामुळे 5 वर्षाचा एक्सपिरियन्स असलेल्या तांत्रिकांनी केलेली ब्लॅक मॅजिक आणि 50 वर्षाचा एक्सपिरियन्स असलेल्या तांत्रिकांनी केलेली ब्लॅक मॅजिक मध्ये जमीन आसमानाच्या ऊर्जेचा फरक असतो. त्यातही एक्सपर्टीज आहे. हो. पण मग आपण आता कर्म सिद्धांत बघितला तर त्या तांत्रिकालाही वाईट कर्म येणार आणि जे करून घेते त्यालाही येणार, दोघांनाही येणार. जसं आपण तरी लोक माहित असूनही करतात. माहित असून असण्यापेक्षा ती भावना इतकी तीव्र झालेली असते की तिथे विवेक बुद्धी जागृत राहत नाही. म्हणून आपले संत सांगतात ना की विवेक बुद्धी जागृत ठेवा. किती माहित असतं, पण ते इतकं आपल्याला जसं जेव्हा आईस्क्रीम खायचं असतं ते वाईट आहे माहितीये तरी सुद्धा आपण खातोय, त्या म्हणजे अगदी साधं एक्झाम्पल उदाहरण त्या टाईप. दुसऱ्याचं वाईट व्हावं या भावनेमध्ये इतके गुंतलेले असतात की त्यांना जर तो सोर्स मिळाला तर पैसे देऊन दुसऱ्याचं वाईट करायची इच्छा आहे लोकांची. आणि गेल्या 10-15 वर्षामध्ये करणीचं प्रमाण प्रचंड वाढलंय, महाराष्ट्रामध्ये भरपूर वाढलेलं आहे. म्हणजे वन वुड थिंक विथ एज्युकेशन ते कमी झालं पाहिजे, पण एज्युकेशन फॅमिलीज मध्ये जास्त वाढलंय, उलट ते 4 पटीने वाढलेलं दिसतंय. तर रिसेंटली एक केस अशी बघण्यात आली, 2-3 महिन्यांपूर्वीचीच केस आहे. शी इज अ व्हेरी हाय क्वालिफाईड लेडी वर्किंग ऑन अ व्हेरी हाय पॅकेज आणि तिचा एक्सपिरियन्स पण खूप मोठा आहे. आणि 7-8 वर्ष तिला काही अशा अडचणी येत होत्या की तिला ते टॅकल होणं शक्य होत नव्हतं. सुरुवातीला कोणी पटकन या विषयाकडे वळत नाही की असं असेल. मग पहिला ऍस्ट्रॉलॉजिकल कन्सल्टिंग करा, मग काही कुलधर्म कुळाच्या राहिलेत का, मग कुलदेवीला जाऊन या, बऱ्याच वर्षात गेलो नाही, असे सगळे आध्यात्मिक प्राथमिक उपाय करून होतात आणि तरीही सिच्युएशन वर्स्ट होत जाताना दिसते एव्हरी मंथ. आणि मग तिला तो लास्ट हे असा बसला की तिला सडनली काहीही विदाऊट एनी रिझन, काही कारण नसताना तिला एकदम जॉबवरनं काढलं की सोमवारपासून तुम्हाला नाही यायचंय. या कंपनीमध्ये 15 वर्ष ती एका मोठ्या पोझिशनला आहे. तिने तिच्या हाताखाली अनेक 2-3 मुली चांगल्या तयार केल्या आहेत, त्या तिच्या डोक्यावरती येऊन बसवल्या. आणि जेव्हा हा एकदम सडन अटॅक आम्ही त्याला अटॅकच म्हणतो, फायनान्शियल लॉस हा एक महत्वाचा अटॅक असतो आणि हेल्थ वाईज एक अटॅक असतो तांत्रिक, तिथे तिला जाणवायला लागलं की हे काहीतरी वेगळं वाटतंय, हे तर घडणं शक्य नाही.
मग असं करत करत तिच्या बहिणीनी माझा पॉडकास्ट बघण्यात आला, माझा नंबर शोधला, मग ते माझ्याकडे आले. मग ते माझ्या स्पिरिच्युअल मेथडने मी ते चेक केलं. मला त्यांच्यामध्ये बरोबर 8 वर्षापूर्वीचं ब्लॅक मॅजिक सापडलं. तर ते कन्सेप्च्युअली काय आहे की एकदा एखादं ब्लॅक मॅजिक परफॉर्म झालं तर ते दर महिन्याला त्याची एनर्जी बदलत जाते. दर अमावस्या पौर्णिमेला ते जेवढं जुनं होईल तेवढं ते तीव्र होतं. ओ. आणि एखादं ब्लॅक मॅजिक कमीत कमी 25 ते 30 वर्ष काम करतं. म्हणजे ऑलमोस्ट मेन पिरियड माणसाचा खराब होऊ शकतो. ते आले आपल्याकडे, ते चेक केलं गेलं स्पिरिच्युअल मेथडनी, ते क्युअर केलं गेलं. आणि ते क्युअर करताना माझ्याकडे प्रूफ आहेत. आय कॅन शेअर प्रूफ इफ एनीबडी वॉन्ट्स टू सी. ती माझी रिच्युअल चालू असताना तिच्या आतमध्ये एक स्पिरिट अटॅच झालं होतं, ते बाहेर पडलं आपल्या घरी. तर लक्षात आलं की एक स्पिरिट सुद्धा तिला 4-5 वर्ष झाले अटॅच्ड आहे. तर जेव्हा ते स्पिरिट अटॅचमेंट बाहेर आली, ते क्युअर करायला 1-2 सेशन्स गेली. मग ते क्युअर झालं. विन वाईल त्यांच्या घरी आम्ही व्हिजिट केली, मी आणि माझ्या बायकोने, आम्ही दोघेही गेलो होतो. तर ते सांगत होते की घरातल्या ज्या भिंती आहेत ना, त्या विदाऊट एनी रिझन काळ्या पडल्यात सगळ्या. जर आपण एखादी मोठा दिवा भिंतीपाशी लावला किंवा हा. तर ते हा. तेवढा भाग कसा काळा होतो, हो हो हो, पिवळानी काजळी काळा, होते तशी. काजळी हा. होते. तसं हा. सगळ्या फ्लॅटमध्ये 2 BHK फ्लॅट, लॅविश फ्लॅट, सगळ्या भिंती काळ्या, बेडशीट्स काळ्या. तिला 13 वर्षाची मुलगी होती, 12-13 वर्षाची. हा. ती आईला सांगायची की आई रात्री रोज रात्री या फॅन मधनं एक काळा गोळा माझ्या समोर येतो आणि माझ्या अंगावरती यायचा प्रयत्न करतो. तेव्हा बाई. हो, एवढा आहे, किती हाय एज्युकेटेड घरामध्ये चाललेला आहे. तिचे हॉस्पिटलायझेशन झाली, तिच्या अंगावर वेगवेगळ्या प्रकारचे फोड आले, ते मेडिकल ट्रीटमेंटनी काही जाईना अनेक दिवस. तर असं ते सगळा केस ती समोर आली. सो खूप हायली क्वालिफाईड घरांमध्ये सुद्धा हे चालू आहे. हे बॉलिवूड, मराठी टीव्ही इंडस्ट्रीमध्ये चालू आहे. त्याच्यानंतर राजकारणी लोकांमध्ये हे चालू आहे. सगळ्या फील्डमध्ये हे चालू आहे. याच्या काही विशिष्ट खुणा येतात, खरं तर काही संकेत येतात. हा. ते सुरुवातीला आपल्याला लक्षात नाही येत. जर अशी काही नकारात्मक ऊर्जा घरामध्ये येत असेल तर त्याच्या काही बेसिक खुणा अशा येतात की झाडं, वनस्पती, गार्डन वगैरे असेल तर ते टिकत नाही, ते जळून जायला लागतं. ओ. घरामध्ये प्लंबिंगची कामं सारखी वाढतात पाण्याच्या रिलेटेड. आज नळच बिघडला, परवा सिंकच बिघडलं, काही फ्लशच होत नाहीये, आपोआप अशी गोष्टी बदलायला लागतात. कधी कधी अचानकपणे नाकामध्ये दुर्गंध येतात. तो फ्रॅक्शन ऑफ सेकंड येतो, पण एकदम असा नाकात येतो. इतका घाण असतो की एखादं ड्रेनेज म्हणा किंवा रॉटन स्मेल, नॉनव्हेज आणि सडलेल्या अन्नाचा वास असा एकदम नाकामध्ये येतो. त्याच्यानंतर रात्री झोपेमध्ये छातीवरती प्रेशर येतं. बऱ्याचदा रात्री झोप लागत नाही, दिवसा खूप ड्राउझीनेस राहतो. त्याच्यानंतर मायग्रेनचा त्रास सारखा चालू राहतो, किती गोळे घेतले तरी उपयोग होत नाही. त्याच्यानंतर आत्ताच्या काही 4-5 वर्षांमध्ये एक कॉमन खूण लक्षात आली आहे, काही खूपच केसेसमध्ये आली आहे. ती दोन्हीमध्ये दिसते, स्त्री पुरुषांमध्ये दोघांमध्ये दिसते. ती म्हणजे प्रायव्हेट पार्ट्सला विनाकारण इन्फेक्शन होतं, जे लिटरली डॉक्टरांना कळतच नाही हे का होतंय, आणि किती ट्रीटमेंट गेली तरी ते जात नाही. हे बऱ्याच केसेसमध्ये समोर आलंय, बऱ्याच म्हणजे 100 पैकी 50-60 केसेसमध्ये हे समोर आलेलं आहे. बर. त्याच्यानंतर वाईट स्वप्न पडणे, विचित्र प्रकारचे, की उंच दरीवरून पडतोय किंवा आगीमध्ये जळतोय किंवा पाण्यामध्ये बुडून मरतोय, अशा टाईपची काही कॉमन, साप आणि नागांची काही कॉमन स्वप्न पडतात. मोठा अजगरच घरा आलाय किंवा त्याचा वावर आहे, असं काहीतरी, असे काही कॉमन स्वप्न त्याच्यामध्ये आहेत संकेत. मुख्य अजून एक खूण म्हणजे अमावस्या पौर्णिमेच्या 2 दिवस आधी, 2 दिवस नंतर घरात प्रचंड भांडणं होतात. सायकिक अटॅक म्हणतो आम्ही त्याला. ओके. काही कारण नसताना नवरा बायकोंमध्ये होतील, आई वडिलांमध्ये होतील, एकमेकांमध्ये विचित्र प्रकारची भांडणं होतात आणि सतत तो वातावरण तणावपूर्ण राहतं. हे एक त्याच्या मागचं सायकिक अटॅकचं एक म्हणून. सायकोलॉजिकल अटॅक, एन्व्हायरमेंटल अटॅक्स, फिजिकल अटॅक्स आणि स्पिरिच्युअल अटॅक्स, असे 4 प्रकारचे अटॅक्स ती ब्लॅक मॅजिकची एनर्जी करते.